नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे, रोकठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज एक नवा विषय घेऊन येत आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ही भूमी ज्ञानेश्वरांची आहे. ही भूमी तुकोबारायांची आहे. ही भूमी गाडगेबाबा तुकडोजी महाराज, भगवान बाबा, संत वामन भाऊ यांची आहे. या संतांनी आपल्या अभंगातून आणि कीर्तनातून उभ्या आयुष्यात एकच संदेश दिला, साधू ओळखावा तेथेची देव जाणावा. त्यांनी कधीही अंधश्रद्धेचे समर्थन केले नाही. उलट जादूटोणा आणि भुंदुगिरीवर कडाडून प्रहार केले. पण आज याच महाराष्ट्रात काय पाहायला मिळतंय? ज्याच्या हातात राज्याची धुरा आहे, जे सुशिक्षित आहेत, तेच एखाद्या भोंदूबाबाच्या पायाशी लोळण घालत असतील, तर सामान्य जनतेने कुणाकडे बघायचं? गेल्या 8-10 दिवसापासून आपण अशोक खरात नावाच्या एका व्यक्तीचे करारनामे पाहत आहे. स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा हा माणूस आपली अंधश्रद्धेची दुकानदारी थाटून बसला आहे. त्याने कित्येक महिलांचे शोषण केले आहे. पण आश्चर्य याचे नाही की खरात यांनी दुकान मांडले. आश्चर्य याचे वाटते की त्याचे मोठमोठे गिराईक कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी शिक्षण मंत्री आणि तब्बल 30 ते 40 आमदार, खासदार. ज्या विधिमंडळात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा संमत झाला, त्याच सभागृहातले सन्माननीय सदस्य जेव्हा या भोंदूबाबांचे भक्त बनतात, तेव्हा लोकशाहीची आणि संविधानाची मान शर्मेने खाली झुकते. मला विचारायचे आहे, कायदे फक्त गरिबासाठीच आहेत का? गरिबांनी कायदा पाळायचा आणि श्रीमंतांनी, सत्ताधाऱ्यांनी हवे ते करायचे, त्यांना सगळं माफ आहे का? हे मंत्री आणि आमदार जेव्हा पद ग्रहण करतात, तेव्हा ईश्वर साक्ष किंवा संविधानांना साक्ष गोपनीयतेची आणि कर्तव्य पालनाची शपथ घेतात. मग या भपकेबाज बाबाकडे जाऊन ते कोणती कर्तव्य पार पाडत आहेत? आणि सर्वात धक्कादायक म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर. ताई, तुमचे पद संविधानिक आहे. राज्यातील महिलांना न्याय देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण तुम्ही स्वतःला अशा भोंदूबाबाच्या दावणीला बांधता, तेव्हा सामान्य महिलांच्या मनात तुमच्याबद्दल काय प्रतिमा निर्माण होईल? एका घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा गोष्टीचे समर्थन करावे, हे अत्यंत संतापजनक आहे. मित्रांनो, हा केवळ एका बाबाचा विषय नाही, तर महाराष्ट्राच्या विवेकाचा विषय आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केवळ कागदावरच राहता कामा नये. जो कोणी या भोंदूगिरीच्या प्रकरणात दोषी असेल, मग तो बाबा किंवा त्यांना पाठबळ देणारा मोठा नेता, त्यांना कायद्यानुसार सजा ही झालीच पाहिजे. संतांनी दिलेला विचार, वारसा आणि आपण जपतो की भोंदूबाबांच्या विळख्यात महाराष्ट्र पुन्हा अडकणार? विचार करण्याची वेळ आली आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.